नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटकांचा अभ्यास करून घेतलेला आहे. आज आपल्याला दुसरा पॉईंट सुरू करायचा आहे, तो म्हणजे भांडवल संरचना. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जात असतं कॅपिटल स्ट्रक्चर. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी ज्यावेळेस भांडवल उभे करते त्यावेळेस दोन मार्गाने भांडवल कंपनी जमा करत असते किंवा उभे करत असते. ते म्हणजे एक मालकीचे भांडवल आणि दुसरं कर्जाऊ भांडवल. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून कंपनी मालकीचे किंवा कर्जाऊ भांडवल उभे करत असते आणि आपला व्यवसाय चालवत असते. मालकीच्या भांडवलामध्ये म्हणजे हक्काच्या भांडवलामध्ये समहक्क भाग, अग्रख भाग, राखीव निधी किंवा अतिरिक्त निधी याचा समावेश मालकीच्या भांडवलामध्ये करण्यात येत असते. त्यासोबत कंपनी कर्जाऊ भांडवल देखील जमा करत असते. त्या कर्जाऊ भांडवलामध्ये कर्जरोखे, बॉन्ड्स, बँकांकडनं कर्ज, वित्तीय संस्थांकडनं कर्ज अशा वेगवेगळ्या इतर मार्गांनी कर्ज उभारून कंपनीला लागणारं जे भांडवल आहे ते भांडवल कर्जाऊ स्वरूपात जमा करत असते. कंपनी ज्यावेळेस भांडवल जमा करत असते त्यावेळेस या सर्व स्रोतांचे प्रमाणबद्ध एकत्रीकरण करत असते आणि एकूण भांडवलात त्याचा समावेश करत असते. म्हणजे मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवलाचं प्रमाण कंपनी ठरवत असते आणि आपल्या भांडवलात त्याचा वापर करत असते. आज आपल्याला भांडवल संरचना, कशा पद्धतीने कंपनी भांडवलाची रचना करत असते, संरचना करत असते, ते आज आपल्याला बघायचं आहे. भांडवल संरचना, ह्या भांडवल संरचना या शब्दामध्ये दोन शब्द आहेत मित्रांनो. पहिलं भांडवल व दुसरं संरचना. मग आपण भांडवल संरचना या शब्दाची फोड करून त्याची अर्थ समजवण्याचा प्रयत्न करून घेऊ. मग भांडवल म्हणजे काय? भांडवल म्हणजे व्यवसायामध्ये गुंतवलेल्या निधी. म्हणजे ज्यावेळेस कंपनी आपला व्यवसाय करत असते त्यावेळेस जो निधी गुंतवते त्याला म्हटलं जात असतं भांडवल म्हणजे कॅपिटल. आणि संरचना म्हणजे वेगवेगळ्या भागांची म्हणजे वेगवेगळ्या साधनांची किंवा पार्ट्सची प्रमाणबद्ध एकत्रीकरण किंवा रचना म्हणजे संरचना होय. या दोघाही शब्दांचा एकंदरीत अर्थ आपल्याला असं सांगता येईल, कंपनीसाठी लागणाऱ्या ज्या निधी आहेत त्या निधीच्या वेगवेगळ्या स्रोतांचे प्रमाणबद्ध एकत्रीकरण करणे म्हणजेच भांडवल संरचना होय. असं भांडवल संरचनेचा अर्थ आपल्याला थोडक्यात सांगता येईल. कंपनी ज्यावेळेस भांडवलाच्या एकूण आवश्यकतेचा अंदाज बांधत असते त्यावेळेस कंपनीला किती भांडवलाची आवश्यकता असणार आहे या संदर्भातील विविध स्रोतांचे अभ्यास करत असते. आणि त्या स्रोतांचा अभ्यास करत असताना मालकीचे भांडवल किती आवश्यक आहे आणि कर्जाऊ भांडवल किती आवश्यक आहे यांचं एकत्रीकरण करत असते, प्रमाण ठरवत असते. या दोन्हीही मार्गाने कंपनी भांडवल जमा करत असताना कंपनी कायदा आणि कंपनीची घटनापत्रकातील तरतुदी यानुसार त्याचं एकत्रीकरण करून प्रमाण निश्चित करत असते. पुढे तुम्हाला अभ्यासाला मिळेलच की कंपनी कर्जाऊ भांडवल आणि मालकीचे भांडवल यांचं प्रमाण किती आहे ते कशा पद्धतीने ठरवलं जातं ते कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे आणि त्यानुसार ती कंपनी भांडवलाची संरचना ठरवत असते, रचना करत असते. विद्यार्थी मित्रांनो, कर्जाऊ भांडवल आणि मालकीचे भांडवल या दोघांचं स्रोतांचे प्रमाणबद्ध
एकत्रित रीतीने कंपनीच्या एकूण भांडवलामध्ये समावेश केला जात असतो आणि भांडवलाची संरचना तयार केली जात असते. वित्त व्यवस्थापक भांडवलाचा संरचनेचा आराखडा तयार करत असतो. ज्यावेळेस कंपनीला भांडवलाची आवश्यकता भासते त्यावेळेस या विविध मार्गांचा वापर करून कंपनी निधी जमा करत असते. आपण भांडवल संरचनेचा अर्थ थोडक्यात बघितला. आणखीन भांडवल संरचना म्हणजे काय, तर भांडवल संरचना म्हणजे निश्चित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधीचे एकत्रीकरण करणे म्हणजेच भांडवल संरचना. तसेच भांडवल संरचना ठरवणे म्हणजे काय, एकूण भांडवलात वेगवेगळ्या प्रतिभूतींचे गुणोत्तर प्रमाण ठरवणे म्हणजेच भांडवल संरचना ठरवणे होय. याला आपण एकूण भांडवलामध्ये वेगवेगळ्या प्रतिभूतींचे गुणोत्तर प्रमाण ठरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असते. यालाच आपण प्रतिभूतींचे मिश्रण म्हणजे जे भांडवलामध्ये प्रतिभूतींचा समावेश वेगवेगळ्या मार्गांचं कर्ज मार्गांचा किंवा मालकीच्या मार्गांचं जे वापर प्रमाणात ठरवत असतो त्या प्रतिभूतींचे मिश्रण त्याला म्हटलं जात असतं. मालकीचे भांडवल आणि कर्ज भांडवलाचे जे साधने आहेत त्याला प्रतिभूतींचे मिश्रण असे देखील म्हटले जात असते आणि त्याला संमिश्र भांडवल असे देखील म्हटले जात असते. कारण ते जे प्रमाण आहे ते प्रमाण कर्ज भांडवल आणि मालकीचे भांडवल यांचे वेगवेगळे साधनांचा वापर करून ते प्रमाण ठरलं जात असतं. ते साधनांचा वापर करून ते प्रमाण ठरलं जात असतं. अशा पद्धतीचं भांडवल संरचना म्हणजे काय आणि त्याचा आराखडा त्याचं गुणोत्तर कशा पद्धतीने कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार केलं जात असतं. कंपनीला असलेलं आवश्यक भांडवलाच्या नुसार ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केला. आता त्या भांडवल संरचनेची व्याख्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी कशा पद्धतीने केलेली आहे ती व्याख्येचं स्पष्टीकरण त्या तज्ज्ञानुसार कशा पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे ते आपण व्याख्या बघू. R.H. वेसल यांच्या मतानुसार भांडवल संरचनेची व्याख्या काय आहे ते आता बघू. उद्योग व्यवसायात गुंतवलेले दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी, कंपनीसाठी लागणारं किंवा त्या उद्योगासाठी लागणारं जे गुंतवलेली निधी आहे ती निधी दीर्घ मुदतीची असते. म्हणजे जे प्रतिभूती वापरले जाणार आहे भांडवलामध्ये किंवा त्या कॅपिटलमध्ये ते सर्व दीर्घ मुदतीचे असणार आहे असं R.H. वेसल यांनी सांगितलेलं आहे. आणि ते वैविध्यपूर्ण असणार आहे. ते वेगवेगळ्या मार्गाने जमा होणार आहे. मालकीचे साधन, कर्ज भांडवलाचे साधन या साधनांचा वापर करून दीर्घ मुदतीचे प्रतिभूतींचा वापर करून कंपनीसाठी जे लागणारं जी निधी आहे त्या निधीचं प्रमाण एकत्रित ठरवलं जाणार आहे. त्याचं गुणोत्तर ठरवलं जाणार आहे असं R.H. वेसल यांनी उद्योगासाठी लागणारं जे निधी आहे किंवा कॅपिटल आहे किंवा ते भांडवल आहे त्याचा व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आपण वरती बघितलंच की मालकीचे भांडवल आणि कर्ज भांडवलामध्ये वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जात असतो. त्या वेगवेगळ्या साधनांचा आपण विचार केला आणि त्यांचं एकूण प्रमाण निश्चित केलं जात असतं. म्हणजेच त्या भांडवलाचा जो वापर केला जात असतो तो निधीमध्ये वापर केला जात असतो, भांडवलामध्ये त्याचा वापर केला जात असतो आणि तो दीर्घ मुदतीच्यासाठी वापरला जात असतो असं R.H. वेसल यांनी व्याख्या करताना सांगितलं. म्हणजे ते म्हणतात की उद्योग व्यवसायात गुंतवलेल्या दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी म्हणजेच भांडवल संरचना होय. तसेच जॉन एच हॅम्प्टन यांनी भांडवल संरचनेची व्याख्या अशी सांगितलेली आहे. ते म्हणतात संस्थेची भांडवल संरचना म्हणजे कर्ज व समहक्क भाग या दोन प्रतिभूतींमधील संबंध ज्यानुसार कंपनीला मालमत्ता खरेदीसाठी निधी पुरवठा
करतो, असं जॉन एच हॅम्प्टन यांनी व्याख्या मांडलेली आहे. ते म्हणतात की जी संस्थेची भांडवल संरचना आहे, ती जी संस्थेची भांडवल संरचना हे 2 मार्गांनी तयार होत असते. एक तर कर्जाऊ भांडवल आणि दुसरं मालकीचे भांडवल. म्हणजे कर्ज व समहक्क भाग जे वेगवेगळ्या साधने वापरले जात आहेत, त्या वेगवेगळ्या साधनांमध्ये कर्ज आणि समहक्क भाग म्हणजे मालकीचे भांडवलामधील जो प्रमुख साधन आहे, प्राथमिक साधन आहे, तो प्राथमिक साधन म्हणजे समहक्क भागांची विक्री करून जमा होणारे भांडवल. पुढे आपण भांडवल संरचनेचे जे घटक आहेत, त्या घटकांमध्ये पहिला घटक आपल्याला तोच बघायचा आहे, समहक्क भाग. म्हणजेच कर्ज व समहक्क भाग या 2 प्रतिभूतींमधील जो संबंध आहे, जो प्रमाण आहे, तो प्रमाण मी अगोदरच बोललो की कंपनी कायद्यामध्ये समहक्क भाग आणि कर्जाऊ भांडवल यांचं गुणोत्तर प्रमाण ठरवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगतो, कंपनी कायद्यामध्ये 2:1 हे प्रमाण कंपनी कायद्याने कंपनीसाठी लागणारं जे भांडवल आहे ते जमा करण्याचं प्रमाण कंपनीने कायद्याने सांगितलेलं आहे. काही कंपन्यांना भारत सरकारने सूट दिलेली आहे. 3:1 प्रमाणावर कंपनी भांडवल किंवा भांडवल संरचनेचा आराखडा तयार करून भांडवल जमा करू शकते. म्हणजेच कर्ज व समहक्क भाग या 2 प्रतिभूतींमधील संबंध म्हणजे त्यांचं जे प्रमाण आहे, ते प्रमाण म्हणजे भांडवल संरचना, की ज्यानुसार कंपनीला मालमत्ता खरेदीसाठी निधी पुरवठा करत असतो. म्हणजेच कंपनी संपत्ती खरेदीसाठी, मालमत्ता खरेदीसाठी एक कर्ज किंवा समहक्क भागांचं जे प्रमाण आहे, ते प्रमाणाचा जो संबंध ठरवला जाणार आहे किंवा ते प्रमाण निश्चित करून जे भांडवल जमा केलं जाणार आहे, कर्ज भांडवल आणि समहक्क भाग, या 2 प्रमुख साधनांचा वापर करून जे भांडवल जमा केलं जाणार आहे, ते भांडवलाचा वापर कंपनीसाठी लागणारं जे संपत्ती आहे, ते संपत्ती खरेदी करण्यासाठी केलं जाणार आहे किंवा संपत्ती उभारण्यासाठी त्या निधीचा पुरवठा प्रामुख्याने केलं जाणार आहे, असं जॉन एच हॅम्प्टन यांनी भांडवल संरचनेची व्याख्या करताना सांगितलेलं आहे. त्यांच्या मते भांडवल संरचना म्हणजे कर्ज व समहक्क भाग या 2 प्रतिभूतींमधील संबंध, जो आपण कंपनी कायद्यामध्ये बघितला, 2:1 म्हणजे 2:1 म्हणजे 2 रुपये जर कंपनी कर्ज भांडवल जमा करत असेल तर 1 रुपया हे मालकीचे भांडवल, म्हणजे मालकीचे भांडवलापेक्षा कर्ज भांडवलचं प्रमाण जास्त. ज्यानुसार कंपनीला मालमत्ता खरेदीसाठी जो निधी पुरवठा केला जात असतो, त्याला म्हटलं जात असतं भांडवल संरचना, असं जॉन एच हॅम्प्टन यांनी भांडवलाची संरचनेची व्याख्या सांगितलेली आहे. आपण या 2 व्याख्या आणि अर्थावरनं थोडक्यात भांडवल संरचना म्हणजे काय आपण समजून घेऊ. भांडवल संरचना ही मालकीच्या निधी व कर्जाऊ निधी यापासून तयार होत असते. म्हणजे मालकीचे निधी व कर्जाऊ निधी यापासून भांडवल संरचना तयार होत असते. मालकीच्या निधीमध्ये भांडवल आणि राखीव व अतिरिक्त निधींचा समावेश होत असतो. म्हणजे भागभांडवल, राखीव निधी आणि अतिरिक्त निधींचा समावेश मालकीच्या भांडवलामध्ये त्याचा समावेश होत असतो. तर कर्जाऊ भांडवलामध्ये किंवा कर्जाऊ निधीमध्ये कर्जरोखे तसेच दीर्घ मुदतीचे इतर जे साधने आहेत, त्या साधनांचा समावेश होत असतो. अशा पद्धतीचं थोडक्यात आपल्याला भांडवल संरचना म्हणजे मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल यांचं जे गुणोत्तर प्रमाण आहे, ते गुणोत्तर प्रमाण ठरवलं जात असतं आणि त्या गुणोत्तर प्रमाणाला संमिश्र भांडवल असे देखील म्हटलं जात असते. अशा पद्धतीचं आपण थोडक्यात भांडवल संरचनेची व्याख्या आणि अर्थ समजून घेतला. आता आपण भांडवल संरचनेचे जे घटक आहेत, म्हणजे ज्यावेळेस भांडवल संरचनेचा आराखडा तयार केला जात असतो,
त्या आराखड्यामध्ये कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो असतो, म्हणजेच मालकीचे भांडवलाचे साधने कोणकोणते आणि कर्ज भांडवलाचे साधने कोणकोणते, प्रामुख्याने ते या घटकांमध्ये आपण त्याचा अभ्यास करून घेऊ. भांडवल संरचनेच्या घटकांमध्ये खालील महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे समहक्क भाग भांडवल. समहक्क भागांची विक्री करून कंपनी भांडवल, दीर्घ मुदतीचे भांडवल जमा करत असते. हा जो मार्ग आहे कंपनीच्या भांडवलाचा, हा प्राथमिक स्रोत आहे. म्हणजे समहक्क भागांची विक्री करून कंपनी सुरुवातीला लागणारं दीर्घ मुदतीचे भांडवल जमा करत असते. कंपनीची मालकी हे भाग धारण करणारे जे व्यक्ती असतात त्यांच्याकडे असते. म्हणजे समहक्क भागधारकांकडे कंपनीची मालकी असते. तसेच त्या समहक्क भागधारकांना समहक्क भाग खरेदी केल्यामुळे त्याला जे मालकी हक्क प्रस्थापित होत असतं, त्या मालकी हक्काबरोबर जोखीमसुद्धा त्यांना घ्यावी लागत असते. म्हणजे मालकी हक्काबरोबर येणारी जोखीमसुद्धा त्यांना स्वीकारावी लागत असते. खऱ्या अर्थाने समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असतात आणि त्या मालक या नात्याने सर्व जोखीम त्या कंपनी संदर्भातील स्वीकारत असतात. त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, त्यांनी जी गुंतवणूक केलेली आहे, त्या गुंतवणुकीवर परतावा म्हणून त्यांना लाभांश दिला जात असतो, नफ्याचा हिस्सा दिला जात असतो आणि तो लाभांशाचा दर हा अस्थिर असतो. तो कंपनीचा नफ्यावर अवलंबून असतो, म्हणून तो अस्थिर दर असतो. म्हणजे समहक्क भागधारकांना दिला जाणारा जो कंपनीमधील नफ्याचा हिस्सा आहे त्याला म्हटलं जात असतं लाभांश, आणि तो लाभांशाचा दर हा अस्थिर असतो. खऱ्या अर्थाने ते मालक असतात आणि ते मालक सर्व जोखीम स्वीकारत असतात. असं समहक्क भाग भांडवल हा भांडवल संरचनेतील प्रथम घटक किंवा प्राथमिक स्रोत आपल्याला सांगता येईल. दुसरा घटक समहक्क भाग भांडवल. हा भाग धारण करणाऱ्या व्यक्तीला किंवा या भागांना लाभांश वाटप व कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडसाठी अग्रहक्क दिला जातो. म्हणजे ज्यावेळेस कंपनी लाभांशाचे वाटप करत असते त्यावेळेस लाभांश वाटप करताना किंवा लाभांश मिळवताना प्रथम स्थान या अग्रहक्क भागधारकाला मिळत असते. म्हणजे सर्वात अगोदर लाभांशाची वाटणी करत असताना यांना लाभांश मिळत असतो आणि त्याच्यानंतर समहक्क भागधारकांना मिळत असतो. तसेच ज्यावेळेस कंपनीचं विसर्जन केलं जात असते आणि कंपनीचं विसर्जन झाल्यानंतर कंपनीचं जे कॅपिटल आहे, जे भांडवल आहे, ते भांडवल परतफेड कंपनी करत असते, त्यावेळेस अशा भागधारकांना इतर भागांच्या अगोदर भांडवलाची परतफेड किंवा भांडवल मिळवण्याचा अधिकार असतो. म्हणजे विसर्जनाच्या वेळेस भांडवल परतफेडसाठी देखील त्यांना अधिकार मिळत असतो, हक्क दिला जात असतो. या अग्रहक्क भागधारकांना विशिष्ट कालावधीनंतर त्यांनी गुंतवलेले निधी परत मिळवण्याचा अधिकार असतो, अग्रक्रम असतो. समहक्क भागधारकांच्या बाबतीत तसं नसतं. एकदा त्यांनी गुंतवणूक केली तर त्यांनी गुंतवलेली रक्कम कंपनीच्या विसर्जनापर्यंत कधीही परत मिळली जात नाही. परंतु अग्रहक्क भागधारकांना विशिष्ट कालावधीनंतर त्यांनी गुंतवलेली रक्कम कंपनीमार्फत परत केली जात असते. अशा अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचा जो दर आहे तो दर स्थिर असतो. जसं समहक्क भागधारकांचा लाभांशाचा दर हा अस्थिर आहे, तसं अग्रहक्क भागधारकांचा लाभांशाचा दर हा स्थिर असतो. ज्यावेळेस अग्रहक्क भागांची विक्री केली जाते त्यावेळेस तो दर निश्चित केला जात असतो. समहक्क भागधारकांप्रमाणे अग्रहक्क भागधारकांना सर्वसाधारण मतदानाचा अधिकार प्राप्त होत
नाही. पुढे आपण पुढच्या प्रकरणामध्ये आपण डिटेलमध्ये समहक्क भाग, अग्रहक्क भाग यांची माहिती करून घेणारच आहोत. थोडक्यात आपल्याला भांडवल संरचनेचे जे घटक आहेत त्या घटकांमध्ये तो पॉईंट आलेला आहे, म्हणून आपण थोडक्यात तो स्पष्ट करून घेऊ. दुसऱ्या प्रकरणामध्ये या दोघंही पॉईंट्सचं आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत किंवा पुढील जे पॉईंट आहेत त्यांचा देखील डिटेलमध्ये अभ्यास करून घेणार आहोत. तिसरं पॉईंट या भांडवल संरचनेच्या घटकामध्ये सांगितलेलं आहे प्रतिधारण नफा किंवा संचित नफा. संचित नफा किंवा प्रतिधारण नफा हा खऱ्या अर्थाने कंपनीचं अंतर्गत भांडवल निर्मितीचा स्रोत आहे आणि तो एकमेव असतो. समहक्क भाग जरी हा मालकीचं भांडवल आहे ते देखील बाहेरून आलेले असतात. म्हणून निधी उभारण्याचा हा अंतर्गत स्रोत आहे. यालाच आपण नफ्याची पुनर्गुंतवणूक असे म्हणत असतो. म्हणजे ज्यावेळेस कंपनीला नफा होतो आणि त्या नफा झाल्यानंतर वाटप न केलेल्या नफ्याचा व्यवसायासाठी वापर कंपनी करत असते, म्हणजे त्याचं भांडवलीकरण करत असते, म्हणजे नफ्याचे पुनर्गुंतवणूक करत असते, त्याला म्हटलं जात असते नफ्याचे भांडवलीकरण. म्हणून प्रतिधारण संचित नफा की जो निधी उभारण्याचा अंतर्गत स्रोत आहे, या स्रोतावर कोणत्याही प्रकारचं खर्च करावं लागत नाही. हा स्वतःचं एक साधन भांडवलाचं निर्मितीचे प्रमाणामध्ये आपल्याला सांगता येईल. चौथा महत्त्वाचा घटक कर्जाऊ भांडवल. कर्जाऊ भांडवलामध्ये दोन गोष्टींचा समावेश केलेला आहे. एक कर्ज रोखे आणि दुसरं मुदतीचे कर्ज. दोन भाग कर्जाऊ भांडवलाचे आपण केलेला आहे. कर्ज रोखे. कर्ज रोखे विक्री करून जे भांडवल जमा केलं जात असते किंवा हा जो मार्ग आहे, जसं आपण मालकीचे भांडवल जमा करीत असताना समहक्क भागांची विक्री करून दीर्घ मुदतीचे भांडवल मालकीचे भांडवल जमा केलं, तसं कंपनीसाठी लागणारं जे कर्जाऊ भांडवल आहे त्या कर्जाऊ भांडवलामध्ये कर्ज रोखे हा एक साधन आहे आणि हा कंपनीने घेतलेल्या कर्जाचा पुरावा म्हणून एक वचननामा, एक चिठ्ठी देत असते आणि कंपनीसाठी लागणारं दीर्घ किंवा मध्यम मुदतीचे कर्जाऊ भांडवल जमा केलं जात असते. कर्ज रोख्यांवर निश्चित दराने कंपनीला व्याज द्यावे लागत असते आणि विशिष्ट कालावधीनंतर ते कर्जरोख्यांवरील रक्कम कर्जरोखे धारकांना परत करावी लागत असते. दुसरा पॉईंट जो केलेला आहे मुदतीचं कर्ज. बँक किंवा वित्तीय संस्थांकडनं कर्ज घेऊन कंपनीसाठी लागणारं भांडवल जमा केलं जात असतं. म्हणजे बँक किंवा वित्तीय संस्थांकडनं मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज भांडवलाचा पुरवठा या साधनांचा वापर करून केला जात असतो. या साधनांवर म्हणजे बँक किंवा वित्तीय संस्थांकडनं कर्ज याच्यावर निश्चित दराने व्याज दिलं जात असतं. असं वेगवेगळ्या साधनांचा वापर करून कंपनी मुदतीचे कर्ज जमा करत असते आणि कंपनीसाठी लागणारे जे आवश्यक भांडवल आहे त्या आवश्यक भांडवलाच्या प्रमाणामध्ये कंपनी कर्जाऊ भांडवलाचा पुरवठा करत असते, कर्जाऊ भांडवलाचा वापर करत असते. असं आज आपण भांडवल संरचना, त्याचा अर्थ, व्याख्या आणि भांडवल संरचनेचे घटक हा पॉईंट आपण बघितला. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामध्ये भांडवल संरचनेचा आराखडा दिलेला आहे. त्या आराखड्यानुसार आपल्याला भांडवल संरचना म्हणजे काय ते थोडक्यात आपल्याला सांगता येईल. भांडवल संरचना इक्वल टू समहक्क भाग इक्वल टू अग्रहक्क भाग इक्वल टू राखीव निधी इक्वल टू कर्ज रोखे. म्हणजे भांडवल संरचना
करीत असताना समहक्क भागाचा विचार केला जात असतो, अग्रहक्क भागाचा विचार केला जात असतो, राखीव निधीचा किंवा इतर कर्जरोख्यांचा विचार केला जात असतो किंवा कर्ज भांडवलाचा साधनांचा विचार केला जात असतो आणि त्यांचं एकंदरीत प्रमाणबद्ध रचना म्हणजे भांडवल संरचना असं या बॅलन्स शीटवरनं किंवा कंपनीच्या ताळेबंदावरनं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं हा शेवटचा पॉईंट झाल्यानंतर हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. आपण या प्रकरणाचं डिटेल अभ्यास करून घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर या प्रकरणामध्ये फरक स्पष्ट करा हा महत्त्वाचा प्रश्न येत असतो. स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल याचा देखील तुम्ही अभ्यास करून घ्या. आपण या दोघंही पॉईंटचा अभ्यास करून घेतलेला आहे. पुढच्या प्रकरणाला आपण कोणते पॉईंट घेणार आहोत ते आपण डिटेलमध्ये बघू. नमस्कार.